Students, last time we have seen the thermite welding, in which the aluminum oxide is formed and the heat is generated. So the chemical reaction we have seen at 8 aluminum plus the iron oxide gives you the aluminum oxide and the iron and the heat. So this reaction, with the help of this reaction, the heat is generated and the weld is performed. This is very commonly used whenever we want a strong joint, and very commonly used in railway tracks, to join the railway tracks. So there is no need of supply of electricity, and any gas supply or whatever it be, it is not required, and can use it at any remote place. म्हणजे कुठेही आपल्याला जंगलात जिथे रेल्वे ट्रॅक आहे तिथे काम करायचं असेल आणि स्ट्रॉंगर जॉईंट पाहिजे असेल तर थर्मिट वेल्डिंग इज यूज्ड. सो हे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. नेक्स्ट वेल्डिंग इज प्लाझ्मा आर्क वेल्डिंग. प्लाझ्मा म्हणजे काय? व्हॉट इज प्लाझ्मा? प्लाझ्मा इज अ स्ट्रीम ऑफ आयोडाइज्ड पार्टिकल्स. आयनायझेशन म्हणजे एखादा गॅस, जसा इनर्ट गॅसेस आहेत, जसं हायड्रोजन किंवा हेलियम किंवा अर्गॅन, हे कॉमनली यूज्ड गॅसेस आहे. दिस गॅस इज अलाउड टू पास थ्रू द इलेक्ट्रिक आर्क. एका इलेक्ट्रिक आर्कमधून तो गॅस पास करतात आणि बिकॉज ऑफ द हीट ऑफ दॅट इलेक्ट्रिक आर्क त्या गॅसेसचं आयनायझेशन होते आणि त्याला म्हणतात प्लाझ्मा. लॉट ऑफ हीट इज जनरेटेड आणि तो प्लाझ्मा इज यूज टू गेट दी मेटल्स वेल्डेड. तर याला आपण कटिंग पण करू शकतो, प्लाझ्मा आर्क कटिंग ज्याला म्हणतो आपण, जे मशिनिंगमध्ये येते. पण दोन मेटल जर जोडायचे असतील तर दॅट कॅन बी प्लाझ्मा आर्क वेल्डिंग. सो द सायंटिफिक कन्सेप्ट ऑफ टर्म प्लाझ्मा इज ए स्ट्रीम ऑफ आयनाइज्ड पार्टिकल. This concept is true in case of this welding process. In this process, a gas, maybe argon or hydrogen or helium, is passed through electric arc where it is heated and ultimately it gets ionized. The stream of these hot ionized particle, त्याची एक धार किंवा आपण काय म्हणतो त्याला लाईन, अ स्ट्रीम त्या आयोनाइज पार्टिकलची, त्यालाच आपण काय म्हणतो प्लाझ्मा, इज पास थ्रू ए स्मॉल ऑरिफिस. छोट्या ओपनिंगमधून त्याला पास करतात वेल्डिंग टॉर्चच्या, आणि धिस इज व्हॉट इज नथिंग बट दी प्लाझ्मा आर्क. यालाच काय म्हणतो आपण प्लाझ्मा आर्क. सो धिस इज टर्म्ड ॲज प्लाझ्मा आर्क. दॅट इज अन इलेक्ट्रिक आर्क वेल्ड कंबाईन्ड विथ अन एनर्जाइज प्लाझ्मा और स्ट्रीम ऑफ आयोनाइज गॅस पार्टिकल्स. This stream is made to impinge on to the area of the area to be welded, and its energy is utilized in heating the base metal. हे हीट जी आहे वेल्डिंगसाठी लागणारी ती या प्लाझ्माच्या सहाय्याने निर्माण करतात. इट प्रोव्हाइड्स डीप पेनिट्रेशन, म्हणजे पेनिट्रेशन जे आहे किंवा ज्याला आपण खोलवर वेल्डिंग आपल्याला पाहिजे असेल तर ते प्लाझ्माच्या सहाय्याने आपण करू शकतो. फास्टर वेल्डिंग करू शकतो, म्हणजे खूप फास्ट प्रोसेस करू शकतो. क्लीनर वेल्ड म्हणजे क्लीन अँड नीट वेल्डिंग त्याच्याने होईल. वेल्डिंग खूप नॅरो, म्हणजे आपल्याला खूप म्हणजे ज्या जागेवर पाहिजे तिथेच फक्त तो प्लाझ्माचा जेट आपण इम्पिंज केला की त्याची वेल्डिंग होईल. दी इलेक्ट्रोड यूज्ड इज टंगस्टन इलेक्ट्रोड अँड वॉटर कूल्ड कॉपर नोझल. तर प्लाझ्मा आर्क कॅन बी इफेक्टिवली यूज्ड फॉर कटिंग ऑल्सो. कटिंगसाठी पण ह्याचा यूज होतो, दॅट इज नोन ॲज प्लाझ्मा आर्क कटिंग. पण इथे आपल्याला जो संदर्भ आहे तो प्लाझ्मा आर्क वेल्डिंगचा, म्हणजे द सेम प्लाझ्मा आर्क इज यूज टू वेल्ड दी मेटल्स. नेक्स्ट इज इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग. These are all non-conventional type of welding processes used in very sophisticated type of work. Commonly used होत नाही जिथे खूप
प्रिसाइजली किंवा ॲक्युरेटली वेल्डिंग करायचं असेल, मेटल्स खूप हार्ड असतील जे साध्या वेल्डिंगनी कन्व्हिनियंट होणार नाही जोडणं, त्या ठिकाणी आपण प्लाझ्मा आर्क वेल्डिंग, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग किंवा लेझर बीम वेल्डिंग ह्या गोष्टी आपण तिथे यूज करतो. सो इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग इज अ बीम ऑफ इलेक्ट्रॉन. बीम म्हणजे एक स्ट्रीम किंवा लाईन, सेम ॲज स्ट्रीम. in EBW is electron beam welding process. The heat is generated when the electron beam impinges on workpiece. वर्कपीसवर आपण तो इम्पिंज केला, खूप छोटं मायन्यूट वेल्डिंग करायचं आहे, पण खूप वेगळ्या म्हणजे कॉम्पोजिशनचा अलॉय आहे जो कन्व्हेन्शनल वेल्डिंग मेथडनी जोडल्या जात नाही आहे. सो दॅट टाईम विल गो फॉर सच टाईप ऑफ अनकन्व्हेन्शनल प्रोसेसेस, अपारंपरिक ज्याला म्हणतो आपण. ॲज दी हाय वेलॉसिटी इलेक्ट्रॉन बीम स्ट्राईक्स ऑन दी सरफेस टू बी वेल्डेड. ज्या सरफेसवर आपल्याला वेल्ड करायचा तिथे तो आपण बीम सोडला इलेक्ट्रॉनचा, देअर कायनेटिक एनर्जी चेंजेस टू थर्मल एनर्जी. त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे बीम ऑफ इलेक्ट्रॉनची, ती कशात कन्वर्ट होईल? हीटमध्ये, थर्मल एनर्जीमध्ये. अँड हेन्स कॉजेस दी वर्कपीस मेटल टू मेल्ट अँड फ्यूज. जो वर्कपीस आहे ज्याच्यावर आपण इलेक्ट्रॉन बीम स्ट्राईक केला तिथे हीट जनरेट होईल आणि तो मेल्ट होईल. दिस प्रोसेस एम्प्लॉईज अॅन इलेक्ट्रॉन गन. एक गन असते, कॅथोड आणि ॲनोड टाईप, इन विच कॅथोड इन फॉर्म ऑफ अ हॉट फिलामेंट ऑफ टंगस्टन और टँटॅलम इन दी सोर्स ऑफ स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन. ते डायग्राम पाहू आपण त्याची. द इलेक्ट्रॉन इमिटेड फ्रॉम फिलामेंट ऑफ थर्मियोनिक इमिशन आर एक्सेलरेटेड टू हाय वेलॉसिटी to the anode because the large potential difference between that exists between त्या ॲनोडच्या आणि याच्या मधात जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो जास्त असतो, आणि मग त्याच्यामुळं त्या ज्या इलेक्ट्रॉन जे बाहेर निघतात आहे टंगस्टनमधून, ते त्या फिलामेंटमधून, ते त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती आपण वाढवू शकतो. द इलेक्ट्रॉन बीम इज फोकस्ड बाय मॅग्नेटिक लेन्स सिस्टीम ऑन दी वर्कपीस टू बी वेल्डेड. वर्कपीस जो वेल्ड करायचा आहे त्याच्यावर ते बीम आपण फोकस केला की तिथे हीट निर्माण होईल. द डेप्थ ऑफ पेनिट्रेशन ऑफ वेल्ड डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रॉन स्पीड. जसं तुम्हाला डेप्थ जितकी पाहिजे असेल, पेनिट्रेशन पाहिजे असेल, त्या प्रमाणात तुम्ही स्पीड वाढवू शकता, कमी करू शकता. वेन दी हाय वेलॉसिटी इलेक्ट्रॉन बीम स्ट्राईक दी वर्कपीस, ऑल दी कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू हीट. त्या इलेक्ट्रॉन्सची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कशात कन्वर्ट होते? थर्मल एनर्जीमध्ये किंवा हीटमध्ये. ॲज दिस इलेक्ट्रॉन पेनिट्रेट्स दी मेटल, द मटेरियल दॅट इज डायरेक्टली इन दी पाथ इज मेल्टेड. जिथे तो आपण पास करू इलेक्ट्रॉन बीम तो मेल्ट होईल आणि वेन सॉलिडिफाईज फॉर्म दी जॉईंट, तो जॉईंट फॉर्म करेल. Electron beam welding has several advantages which may not be found in other welding processes. The penetration of beam is high. The depth of the width ratio lies between 10:1 or 30:1 can be easily realized and with electron beam welding. It is also possible to closely control the penetration by controlling the voltage. म्हणजे स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण कंट्रोल करू शकतो बाय लोअरिंग ऑर इन्क्रीजिंग दी व्होल्टेज. आणि त्याच्यावरच काय कंट्रोल करू शकतो आपण? द हीट जनरेटेड. स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन वाढला की थर्मल एनर्जी जी हीट आहे ती वाढेल. सो इफ यू वॉन्ट मोर पेनिट्रेशन वी कॅन इन्क्रीज द स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. बीम करंट अँड बीम फोकस. नो फिलर मेटल ऑर फ्लक्स नीडेड इन दिस प्रोसेस. द हीट इज लिबरेटेड इज लो ऑल्सो इन नॅरो झोन. छोट्याशा एखाद्या ठिकाणी वेल्डिंग करायचं असेल तर तो खूप नॅरो बीम असतो, इलेक्ट्रॉन बीम एकदम स्ट्रीम असते अशी नॅरो. सो एखाद्या ठिकाणी एखाद्या स्पॉटवर किंवा एखादी बारीक आपल्याला वेल्ड करायचं असेल तर त्याच ठिकाणी यूज करू शकतो. नो फिलर मेटल ऑर फ्लक्स, म्हणजे याच्यात फिलर मेटल फ्लक्स यूज करायची गरज नाही. इट इज पॉसिबल टू कॅरी आउट इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग इन ओपन ॲटमॉस्फिअर. For welding in vacuum, the workpiece is enclosed in a box in the which vacuum is created. कारण हा जो इलेक्ट्रॉन बीम आहे हा आपल्याला व्हॅक्यूममध्ये, व्हॅक्यूम म्हणजे
प्रेशर बिलो ॲटमॉस्फेरिक प्रेशर ते आपल्याला क्रिएट करावं लागतं. तो बॉक्समध्येच असतो, तो एन्क्लोजर असतं, त्याला कव्हर असतं, त्याच्यामुळं याला फ्लक्स किंवा केमिकल वगैरे यूज करायची गरज नाही. दिस स्कॅटरिंग इन्क्रीजेस द स्पॉट साईज ऑफ द इलेक्ट्रॉन बीम अँड कॉन्सिक्वेंटली देर इज लोअर पेनिट्रेशन. कशामुळं? द इलेक्ट्रॉन वुड बी इम्पिंजिंग विथ द गॅस मॉलिक्युल्स इन द ॲटमॉस्फिअर अँड वुड बी स्कॅटर्ड. म्हणजे जर आपण व्हॅक्यूममध्ये जर वेल्डिंग नाही केलं तर तो इलेक्ट्रॉन बीम जो आहे तो स्कॅटर होऊ शकतो, तो पसरू शकतो. आणि मग काय होईल की जो पसरला की हीट जी निर्माण होईल ती कमी होईल आणि मग पेनिट्रेशनवर त्याचा फरक पडेल. तर व्हॅक्यूम वाढवला आपण म्हणजे त्याला ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं नाही तो बीम, तर इट कॅन क्रिएट हाय हीट अँड वी कॅन हॅव ॲडव्हान्टेज ऑफ यूजिंग व्हॅक्यूम. आणि जो वेल्ड मेटल आहे वेल्डिंगवाला तो पण खराब होणार नाही, त्याच्यावर कोणती केमिकल रिॲक्शन होणार नाही, कारण तिथे व्हॅक्यूम आहे. दिस प्रोसेस मेनली यूज फॉर वेल्डिंग रिॲक्टिव्ह मेटल्स, जसं न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, टायटॅनियम, झिर्कोनियम, स्टेनलेस स्टीलचे खूपच सॉफिस्टिकेटेड मेटल्स आहेत आणि खूप सॉफिस्टिकेटेड पर्पजसाठी आपण यूज करतो. त्या ठिकाणी आपल्याला एरोस्पेस इंडस्ट्रीज आहे किंवा न्यूक्लिअर इंडस्ट्रीज आहेत किंवा ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज आहेत, त्या ठिकाणी आपण EBW इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग आहे ते आपण यूज करतो. तर इथे याची डायग्राम दिलेली आहे. ही टंगस्टन फिलामेंट आहे ज्याच्यामधून आपल्याला इलेक्ट्रॉन्स मिळतील. हे कॅथोड आणि ॲनोड लावलेले आहे. इथे व्होल्टेज दिलेला आहे कॅथोडला, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स. सो टू इन्क्रीज because of the potential difference between these two, it can increase the flow of or it can increase the kinetic energy of the electrons, and that intensity of this flame or that electron beam we can increase or decrease on the basis of increasing the voltage and decreasing the voltage. So this electron beam is formed. This is focusing coil. Focusing coil means जो इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे त्याला फोकस करायचा एकाच ठिकाणी, तो स्कॅटर नसला पाहिजे. सो दॅट बीम इज फॉर्म्ड अँड इम्पिंज्ड ऑन द वर्कपीस. द मेटल इज मेल्टेड बिकॉज ऑफ द हीट अँड देन इट कॅन आफ्टर सॉलिडिफिकेशन वी कॅन गेट द जॉईंट. सो दिस इज व्हॉट इज द डायग्राम फॉर इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग, EBW. Then next is electroslag welding. Now here there is no need of we can say the filler heat. That heat is formed with the help of this method fairly thick metal plates, म्हणजे दोन मेटल प्लेट्स अशा बट जॉईंट म्हणजे अमोरासमोर आणल्या एजेस त्याच्या, आणि त्याच्यासोबत त्या एजेस जी इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग आहे ते एज प्रिपरेशन करायची गरज नाही. तो आपल्याला सरळ असा व्हर्टिकल पोझिशनमध्ये वरवर नेलं ते इक्विपमेंट की आपोआप तिथे तो जॉईंट तयार होईल. सो दॅट वी कॅन सी थ्रू दिस मेथड फेअरली थिक मेटल प्लेट्स कॅन बी वेल्डेड विदाउट एनी एज प्रिपरेशन. इन दिस प्रोसेस द जॉईंट इज पुट इन ए व्हर्टिकल पोझिशन, उभा ठेवला असतो विथ ए लिटिल गॅप बिटवीन दी एंड्स. जे दोन टोकं जोडायचे आहे, जे दोन एजेस जोडायचे आपल्याला मेटल्सच्या, त्याच्यात थोडं अंतर ठेवतात, त्याच्यात फ्लक्स टाकून ठेवतात पहिलेच. द वेल्ड इज कम्प्लिटेड इन सिंगल पास. एकाच पासमध्ये वेल्ड कम्प्लीट होतो. इन दिस प्रोसेस देर इज नो आर्क. इथं काही आर्क नाही आहे. इट इज द हीट ऑफ द मोल्टन फ्लक्स. जो फ्लक्स आपण टाकलेला आहे तो गरम होतो बिकॉज ऑफ द AC करंट आणि रेजिस्टन्स ऑफर्ड टू द AC करंट. रेजिस्टन्स ऑफर्ड म्हणजे त्या फ्लक्समुळे जो फ्लक्स आणि जे फिलर मेटल आहे, तिसरं मेटल आहे, ते आपण टाकून ठेवतो आणि त्याच्यातून करंट पास केला जातो. तर त्याला जो रेजिस्टन्स मिळतो त्याच्यामुळे हीट जनरेट होते आणि हीट जनरेट झाल्यामुळं तो मेल्ट होतो फिलर मेटल आणि वी कॅन हॅव दी जॉईंट. द इक्विपमेंट बेसिकली कन्सिस्ट ऑफ पॉवर सप्लाय AC विथ सुटेबल मेकॅनिझम ऑफ फीडिंग द इलेक्ट्रोड वायर दॅट इज द फिलर मेटल अँड दी फ्लक्स. तर इथं फॉर कमेन्सिंग वेल्डिंग दी फ्लक्स इज फर्स्ट फेड इन टू दी जॉईंट. फ्लक्स जो आहे तो पहिलेच त्याच्यात टाकून ठेवतात. देन दी करंट इज स्विच्ड ऑन विच passes through the layer of flux via the electrode wire.
the resistance offered by the flux to the flow of this current, जो रेजिस्टन्स ऑफर करतो, creates the heat and melts the flux, which in turn heats and melts the electrode wire and the base metal. Base metal आणि electrode wire पण melt होईल आणि because of that we can have the joint. So here we can see this diagram. हे दोन बेस मेटल आहेत जे जोडायचे आहे आणि इथे हा फ्लक्सचा हॉपर आहे जिथून आपण फ्लक्स ॲड करतो आहे. हा इलेक्ट्रोड वायर आहे जो फिलर मेटल, जो तिसरा मेटल आपल्याला तो पण कंटिन्युअसली या याच्यातून फीड केला जाईल आणि इथे वी कॅन हॅव दी व्हर्टिकल जॉईंट टुगेदर. हा जो आहे याला आपण खालून असं वरवर नेलं तर रेजिस्टन्स ऑफर्ड बिकॉज टू दी करंट बाय दी flux and the electrode wire, they get melted, heat generated, and will get deposited in the gap, and we can have the welding. So this is what is electroslag welding. There is no arc formation. This heat is produced because of the resistance to the current by the flux and the electrode wire. So the molten metal pool is created, is contained into joint between two cooled copper slides and shoes. One such shoe is located on each side of joint. दोन्ही साईडनी कॉपरचे शूज असतात जे त्या याला सायझिंग करत राहतात, समोर वर सरक राहतात दोन्हीकडून आणि ती जी गॅप आहे ती वरवर भरल्या जाते, बरोबर फिल केल्या जाते. As the solidification of weld metal proceeds upward, more flux is added from the hopper. हॉपरमधून, वरच्या हॉपरमधून हे फ्लक्स टाकत राहायचे आणि इलेक्ट्रोड वायर जो आहे तो पण फिट केला जातो. मोर मेल्टिंग ऑफ इलेक्ट्रोड वायर अँड बेस मेटल टेक्स प्लेस अँड मोर मोल्टन पडल फॉर्म. मोल्टन जो आहे मेटल, बेस मेटल, त्याच्यानंतर फिलर मेटल आणि स्लॅग म्हणजे फ्लक्स जो मेल्ट होतो तो सगळा मोल्टन पूल पूर्ण त्या गॅपमध्ये भरला जातो आणि त्याला वरवर सरकवलं तर वी कॅन हॅव दी जॉईंट ऑफ दिस जॉईनिंग ऑफ दिस बेस मेटल्स. सो दिस इज व्हॉट इज इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग. स्पेसिफिक ॲप्लिकेशन ऑफ दिस इज हेवी स्टील फोर्जिंग्स, लार्ज स्टील कास्टिंग्स, मोठे स्टील कास्टिंग किंवा फोर्जिंग जे आहेत स्टीलचे ते जोडण्यासाठी किंवा प्लेट्स जोडण्यासाठी, हेवी स्ट्रक्चर जोडण्यासाठी याचं इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंगचा उपयोग होतो. आणि मुख्य म्हणजे हा जो इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग आहे याच्यामध्ये आपण बट जॉईंट्स, बट म्हणजे दोन एजेस जे आहे, जसं इथं आपण दाखवलं की हे दोन मेस मेटलचे जे दोन सरफेसेस आहेत, एजेस आहेत, ह्या एकमेकांना जोडल्या जातील. सो दिस इज व्हॉट इज बट जॉईंट. हे बट जॉईंटच आपण इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंगमध्ये काढतो. देन नेक्स्ट इज दी अल्ट्रासोनिक वेल्डिंग. व्हॉट इज अल्ट्रासोनिक? अल्ट्रासोनिक इज व्हॉट विच इज हॅविंग दी फ्रिक्वेन्सी बियॉन्ड दी फ्रिक्वेन्सी ऑफ दी साऊंड. म्हणजे साऊंडच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी जर आपण म्हटलं तर त्याचं नाव काय? अल्ट्रासोनिक. सो इथे व्हायब्रेशन म्हणजे बिकॉज ऑफ फ्रिक्शन, बेसिक जे आहे ते फ्रिक्शन म्हणजे व्हायब्रेट होतो. व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी जी आहे ती साऊंडच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असते आणि बिकॉज ऑफ दॅट व्हायब्रेशन फ्रिक्शन इज क्रिएटेड बिटवीन टू सर्फेसेस and because of that heat is created and two metal pieces can be joined together. That is the basic principle. Ultrasonic plastic welding is in principle the joining of thermoplastics through the use of heat generated by high frequency mechanical motion. हाय फ्रिक्वेन्सी मेकॅनिकल मोशन म्हणजे ते व्हायब्रेट होते, दोन मेटल्स जोडायचे आहेत ते, आणि बिकॉज ऑफ दॅट फ्रिक्शन इज क्रिएटेड. इट इज अकम्प्लिश्ड बाय कन्वर्टिंग हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू हाय फ्रिक्वेन्सी मेकॅनिकल मोशन. मेकॅनिकल मोशन म्हणजे व्हायब्रेशनमध्ये कन्वर्ट करते. द मेकॅनिकल मोशन अलॉंग विथ द अप्लाइड फोर्स क्रिएट्स द फ्रिक्शनल हीट अँड द मेटिंग सरफेस ऑफ द प्लास्टिक कंपाउंड्स. इन इफेक्ट द प्लास्टिक मटेरियल ऑफ द जॉइंट सरफेस मेल्ट्स and form a molecular bond between the parts. Basically this ultrasonic welding is used in plastics. It is not used in metals.
So here the electric power is supplied and because of that vibration is done. दोन मेटल्स जे जोडायचे आहे ते व्हायब्रेट केल्या जातात ॲट ए फ्रिक्वेन्सी अबाव दी साऊंड फ्रिक्वेन्सी, त्याच्यापेक्षा जास्त, आणि बिकॉज ऑफ दॅट वी कॅन हॅव दी हीट, जनरेशन ऑफ हीट देअर बिकॉज ऑफ दी फ्रिक्शन. अँड त्याच्यामुळं काय होईल, दोन ते पीसेस जे आहेत ते जोडल्या जातील. द इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय provides high frequency electrical power to a typical piezoelectric based transducer creating high frequency mechanical vibration. आता इलेक्ट्रिकल पॉवरला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, मेकॅनिकल व्हायब्रेशनमध्ये. त्याच्यासाठी काय यूज करू आपण, ट्रान्सड्युसर. ट्रान्सड्युसरचं फंक्शन काय आहे, टू कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर. इलेक्ट्रिकल पॉवर इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल व्हायब्रेशन. Next, the booster amplifies the mechanical vibration produced by the transducer and supplies to the horn. Further, the horn, that is sonotrode ज्याला म्हणतो आपण, transfers the amplified mechanical vibration into the workpiece. So this is what is the diagram for the ultrasonic welding. तर याच्यामध्ये प्रेशर पण कंटिन्यूस अप्लाय करतात आणि हे ट्रान्सड्युसर जे आहे वर दाखवलेलं कन्व्हर्टर, हे त्या इलेक्ट्रिक सप्लायला मेकॅनिकल व्हायब्रेशनमध्ये कन्वर्ट करते. तर हा फिक्चर आहे जिथं जो पार्ट आहे जो जोडायचा आहे तो ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये बूस्टर लावलेला आहे. बूस्टर म्हणजे ते जे व्हायब्रेशन आहे जे ट्रान्सड्युसरनी निर्माण केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे इलेक्ट्रिक करंट इंटू मेकॅनिकल व्हायब्रेशन, त्याला हे बूस्ट करते, त्याला अजून वाढवते. सो दिस इज व्हॉट इज दी व्हायब्रेशन यूज्ड फॉर जनरेटिंग दी फ्रिक्शन बिटवीन दी टू पीसेस टू बी जॉईन अँड बिकॉज ऑफ दॅट द हीट इज जनरेटेड अँड बिकॉज ऑफ दॅट दी टू पीसेस आर जॉईन टुगेदर. सो बेसिकली इट इज हॅविंग द प्रिन्सिपल ऑफ friction welding. It is nothing but a friction, but friction is created because of the electric supply. That electric supply is converted into mechanical vibration and that creates the friction. So this is the diagram for the ultrasonic welding. हे जे याला खालीवर करायसाठी एक न्यूमॅटिक सिस्टीम दिलेली आहे. एअर प्रेशरनी आपण याला खालीवर करू शकतो, प्रेशर कमी जास्त करू शकतो. याला खाली गेलं तर आपण प्रेशर वाढवू शकतो. वर करायचं असेल म्हणजे प्रेशर कमी करायचं असेल तर वी कॅन लिफ्ट इट अपवर्ड. सो दिस इज व्हॉट इज दी अल्ट्रासोनिक वेल्डिंग. अल्ट्रासोनिक ह्याचं नाव अल्ट्रासोनिक म्हणजे बियॉन्ड दी फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. साऊंडच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेशन, मेकॅनिकल व्हायब्रेशन होते आणि बिकॉज ऑफ दॅट फ्रिक्शन इज जनरेटेड अँड बिकॉज ऑफ दॅट heat is generated and the two pieces are joined together. This is the principle of ultrasonic welding. Advantages आणि disadvantages साठी फास्ट आहे, इकॉनॉमिकल आहे आणि इझिली याचं ऑटोमेशन पॉसिबल आहे. मास प्रोडक्शन होऊ शकते. फ्लेक्सिबिलिटी इन्क्रीज आपण याची आहे, म्हणजे याला आपण फ्लेक्सिबल म्हणू शकतो. लार्ज स्ट्रक्चरला पण हे जॉईन करू शकते. यूज्ड इन हेल्थकेअर इंडस्ट्रीज ड्यू टू क्लेन वेल्ड्स. हेल्थकेअर इंडस्ट्रीजमध्ये दोन जर जोडायचे असतील कोणत्या गोष्टी तर अल्ट्रासोनिक वेल्डिंग आपण यूज करतो. प्रोड्यूस हाय स्ट्रेंथ अँड जॉईंट, हाय स्ट्रेंथ जॉईंट्स कन्सिस्टंटली. दोन पार्ट्स जे जोडायचे आहेत त्याच्यामध्ये जो जॉईंट निर्माण होईल तो स्ट्रॉंग राहील. डिसॲडव्हान्टेज जो आहे की लार्ज जॉईंट याच्यामुळे आपण एकाच ऑपरेशनमध्ये नाही होऊ शकत, कारण त्याला आपल्याला व्हायब्रेट करावं लागेल. खूप मोठ्या पार्टला व्हायब्रेट करायला तितकं इंटेन्सिटी लागेल व्हायब्रेशनची, तो पॉसिबल नाही आहे. स्पेशली डिझाईन जॉईंट्स आर रिक्वायर्ड व्हायब्रेशनसाठी आणि त्या अल्ट्रासोनिक व्हायब्रेशनसाठी आपल्याला डिझाईन करावं लागेल तो पार्ट जो जोडायचा आहे तो. अल्ट्रासोनिक व्हायब्रेशन कॅन डॅमेज इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स. टूलिंग कॉस्ट इज हाय. टूलिंग कॉस्ट म्हणजे त्याला होल्ड करायसाठी, त्याला क्लॅम्प करायसाठी जी कॉस्ट लागेल वर्कपीसला ती पण जास्त राहील इथे. सो दॅट इज दी डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दिस. नेक्स्ट इज
लेझर बीम वेल्डिंग. आता आपण जे इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग पाहिलं, ज्याच्यामध्ये बीम ऑफ इलेक्ट्रॉन आपण इम्पिंज केला होता. इलेक्ट्रॉन कसे मिळाले होते? टंगस्टन इलेक्ट्रोड जो फिलामेंट होता त्याच्यामधून इलेक्ट्रॉन बाहेर आले. दॅट इलेक्ट्रॉन इज फॉर्म्ड इन ए फॉर्म ऑफ ए बीम विथ द हेल्प ऑफ कॅथोड अँड ॲनोड. पोटेन्शियल डिफरन्सनी आपण त्याचा बीम फॉर्म केला आणि तो जो बीम आहे तो फोकस केला जिथे आपल्याला वेल्ड करायचा आहे फोकसिंग कॉईलनी. सो दॅट इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग इज सिमिलर ॲज लेझर बीम. हिअर दी बीम ऑफ लेझर इज देअर. लेझर इज नथिंग बट लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन. लेझर जो आहे LASER, LASERचा जो लॉंग फॉर्म आहे तो आहे लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. रेडिएशनचं जे इमिशन आहे ते स्टिम्युलेटेड म्हणजे खूप जास्त प्रमाणात, त्याच्यामुळे जो लाईट ॲम्प्लिफिकेशन होतो दॅट इज व्हॉट इज लेझर. लेझर बीम वेल्डिंग इज अ फ्युजन जॉइनिंग प्रोसेस दॅट प्रोड्युसेस मिक्सचर ऑफ मटेरियल्स विथ हीट ऑब्टेन्ड फ्रॉम द कॉन्सन्ट्रेटेड बीम ऑफ कोहेरंट मोनोक्रोमॅटिक लाईट impinging on the joint to be welded. What is laser? Laser is nothing but a light, right? But that light is having very high radiation, and that amplified, or we can say the amplification of light because of the stimulated emission of radiation is nothing but the laser. So in the LBM process the laser beam is directed by flat optical elements. आता जो लेझर बीम आहे त्याला आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे एका जागी आपल्याला त्याला इम्पिंज करायचं आहे, तर त्याला आपल्याला फोकस करावं लागेल. अँड विथ द हेल्प ऑफ सम ऑप्टिकल एलिमेंट्स जसे मिरर्स आहे त्याच्या सहाय्याने आपण त्याला एका स्मॉल स्पॉटवर खूप हाय डेन्सिटीने आपण त्याला इम्पिंज करू शकतो ॲट डेट वर्कपीस एका स्पॉटवर. सो यूज आयदर रिफ्लेक्टिव्ह फोकसिंग एलिमेंट्स ऑफ लेन्सेस इन ए नॉन कॉन्टॅक्ट प्रोसेस रिक्वायरिंग नो प्रेशर टू बी अप्लाइड. आता याच्यामध्ये प्रेशर अप्लाय करायची गरज नाही. दुसरी गोष्ट, ह्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे याच्यात विअर अँड टिअरचा प्रश्न नाही. लेझर बीम म्हणजे दुरूनच, जसं आता आपण पाहिलं मेडिकल फील्डमध्ये बरेचसे ऑपरेशन हे लेझरनी करतात, तर त्याच्यामध्ये कापकूप करायची गरज नाही आहे. ते बाहेरूनच लेझरनी ऑपरेशन करतात. डोळ्याचे ऑपरेशन लेझरनी करतात किंवा बरेचसे ऑपरेशन्स. So that laser is what? It is because of the beam of that light. So it is a non-contact process. Contact कशाशी येत नाही, त्याच्यामुळे वेअर अँड टिअर होत नाही. रिक्वायरिंग नो प्रेशर, प्रेशर पण आपण याच्यात अप्लाय करत नाही. इनर्ट गॅस शिल्डिंग इज जनरली एम्प्लॉईड टू प्रिव्हेंट ऑक्सिडेशन. आता इथं आपण ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करायसाठी म्हणजे ॲटमॉस्फेरिक जे कंटेंट्स आहेत ते तिथे रिॲक्ट नाही झाले पाहिजे बिकॉज ऑफ द हीट जनरेटेड. त्याच्यासाठी आपण इनर्ट गॅस यूज करतो ऑकेजनली. आणि फिलर मेटल पण ऑकेजनली यूज करू शकतो. फिलर म्हणजे तो थर्ड मेटल, दोन मेटल जॉईन करायसाठी तिसरा मेटल जो आपण ॲड करतो दॅट इज व्हॉट इज फिलर मेटल. सो दिस इज दी डायग्राम फॉर लेझर बीम. आता इथे हा मिरर आहे, त्याच्यानंतर हे रेझोनेटर आहे. हा जो लेझरचा बीम आहे हे लेझर इक्विपमेंट आहे. याच्यातून हा लेझरचा बीम आला, मिररवर पडला, तिथून तो डायवर्ट झाला आणि पुन्हा मिररवर पडून हे कशासाठी? टू इन्क्रीज दी कॉन्सन्ट्रेशन, टू इन्क्रीज दिट्स से फोकसिंग वी हॅव टू यूज these mirrors, and that laser beam itself is used to generate the heat. सो याच्यामध्ये आपल्याला फारशी गरज नाही आहे बाकीच्या साहित्याची, जसं प्रेशर अप्लाय करायची गरज नाही किंवा तुमचा आपण पाहिलं की कॉन्टॅक्ट येत नाही कशाशी, त्याच्यामुळे वेअर अँड टिअर होत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी इथं अवॉइड होतात. आणि म्हणून लेझर बीम, आणि इट इज अ व्हेरी सॉफिस्टिकेटेड प्रोसेस, म्हणजे फार हाय कॉस्ट याची राहते आणि खूपच प्रिसाईज वर्क असेल. एरोस्पेस इंडस्ट्रीज आहे किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत किंवा अशा ठिकाणी जसं मेडिकल फील्ड आहे अशा ठिकाणी हे यूज होते. सो ॲट ए स्पॉट इफ यू वॉन्ट टू मेल्ट दी मेटल, सो दॅट हीट कॅन बी जनरेटेड विथ द हेल्प ऑफ लेझर बीम. सो दॅट इज व्हॉट इज लेझर बीम वेल्डिंग.
So again we'll see in the next video, we'll see in detail this laser beam welding, its advantages and disadvantages and all that. Then we'll see the weldability and the welding defects.